जय हिंद. तर बघा, आजचा व्हिडिओ हा स्पेशल 800 मीटर साठी असणार आहे. तर बघा, बऱ्याच मुलींची नाही का डिमांड होती की 800 मीटर हे नाही का ज्यावेळेस आम्ही प्रत्यक्षात ग्राउंडवर जाऊ तर त्यावेळेस नाही का कसं नाही का 800 मीटर आहे ते कंप्लीट करायचं, तर त्याबद्दल काही थोडंसं मार्गदर्शन करा. तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नाही का खूप महत्त्वाचा आणि खूप हेल्पफुल ठरणार आहे. आणखी बऱ्याच मुलींचं नाही का ग्राउंड हे बाकी असणार आहे, तर त्यांच्यासाठी नाही का हा व्हिडिओ खूप हेल्पफुल ठरणार आहे. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, म्हणजे तुम्हाला नाही का 100% जे काय आहे तर तो फायदा या व्हिडिओतून होणार आहे. तर बघा, बऱ्याच मुलांचं काय होतं, ज्यावेळेस आपण ग्राउंड नाही का प्रॅक्टिसमध्ये असतो आणि जेव्हा टाईम काढतो तर चांगल्या पद्धतीने टाईम येतो, पण ज्यावेळेस नाही का प्रत्यक्षात आपण भरतीला जातो तर त्या ठिकाणी नाही का आपला टाईम येत नाही आणि एक नाही का बर्डन येऊन जातं. तर अशा वेळेस नाही का काय करायचं, आणि जे काय 800 मीटर आहे तर तुम्हाला हे 400 मीटरचे दोन राऊंड मारायचे असतात. तर ते कशा पद्धतीनं एकदम मॅनेजमेंट थ्रो कसे पूर्ण करायचे, तर त्याबद्दल मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. तर बघा, सगळ्यात पहिले तुम्ही ज्यावेळेस नाही का ग्राउंडवर जाता तर तुमच्याकडे नाही का काही गोष्टी असणं नाही का खूप गरजेचं आहे. तर त्यापैकी एक सगळ्यात पहिले ती म्हणजे नाही का स्प्रे असला पाहिजे तुमच्याकडे एखादा, जो की मूचा असेल किंवा इतर कोणताही. त्याचबरोबर तुमच्याकडं स्प्रे जर नसेल तर बाम वगैरे, झेंडू बाम वगैरे म्हणा, तर ह्या गोष्टी पाहिजे. कारण का, तर पळण्याच्या अगोदर नाही का तुम्हाला पायावरती, गुडघ्यावरती म्हणा, मांड्यांवरती म्हणा, पोटऱ्यांवरती म्हणा, तर स्प्रे किंवा बाम तुम्हाला लावायचा आहे. याने तुमचे पाय हे भरणार नाही किंवा लॉक होणार नाही यासाठी. त्याचबरोबर जर तुम्ही नाही का विदाऊट शूज पळणार असाल तर तुमच्याकडे काय पाहिजे, तर बँडेज पाहिजे, जे पायांचे बोटं आहे तर त्यांना लावण्यासाठी. ठीक आहे. त्याचबरोबर शूज जर असेल तर चांगलीच गोष्ट आहे. आता जे ज्याची त्याची प्रॅक्टिस ज्याच्यावरती असेल त्यावरती ते डिपेंड करतं. ठीक आहे, ह्या गोष्टी झाल्या. त्याचबरोबर बघा, इलेक्ट्रॉल पावडर भेटतं तर ते पण पाहिजे, कारण ग्राउंडच्या दरम्यान नाही का तुम्हाला जास्त पाणी प्यायचं नाही. पण हे इलेक्ट्रॉल पावडर नाही का जेव्हा जेव्हा तुम्हाला असं घसा सुकल्यासारखं वाटत तर एक एक घोट तुम्हाला प्यायचं आहे. जास्त पाणी प्यायचं नाही. जास्त पाणी जर पिलं तर तुम्हाला वांत्या वगैरे होण्याची शक्यता होऊ शकते. त्यामुळे जास्त पाणी हे तुम्हाला प्यायचं नाही आहे. ठीक आहे. त्याचबरोबर बघा, आणखी तर एखादा संत्रा वगैरे किंवा संत्री म्हणा किंवा केळी वगैरे एखादी, आणि त्याचबरोबर खजूर खजूर हे तुमच्याकडं असलं पाहिजे. आणि ते पण नाही का ग्राउंडच्या अगोदर एखादा तास तुम्ही हे खायचं आहे. तर ते पण कसं, आता समजा खजूर इथं 3-4 बिया तुम्ही खाऊ शकता. ठीक आहे. आणि हे संत्री जरी खाल्लं तरी काही प्रॉब्लेम नाही. तर पोटामध्ये जोपर्यंत तुमच्या काय आहे तर त्याने एनर्जी तुमच्यात टिकून राहील. त्यामुळे फक्त जास्त प्रमाणात खायचं नाही, नाहीतर तुम्हाला रनिंगच्या वेळेस काय म्हणता ना, पोटामध्ये गडबड होऊ शकते. ठीक आहे. म्हणजे पोटात दुखणं वगैरे म्हणा, अशा समस्या येऊ शकतात. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला अगोदर तुमच्याकडे असलं पाहिजे किंवा ह्या गोष्टी फॉलो करायच्या आहे. त्यानंतर बघ, तुमचं ज्यावेळेस नाही का हाईट वगैरे ह्या त्या गोष्टी चेस नंबर भेटेल, आणि तुम्ही आता समजा इव्हेंटवरती आले, समजा तुमचा 800चा इव्हेंट आहे किंवा 100चा इव्हेंट आहे किंवा गोळाफेक आहे, यापैकी कोणताही इव्हेंट आहे, तर इव्हेंट सुरू करण्याच्या अगोदर तुम्ही नाही का सगळ्यात पहिले काय करायचं आहे, वॉर्मअप करून घ्यायचं आहे. विदाऊट वॉर्मअप कोणताच इव्हेंट करायचा नाही. डायरेक्ट जर केला तर काय इंजरी वगैरे होऊ शकते. ज्याप्रमाणे वॉर्मअप तुम्हाला कोणताही इव्हेंट करायचं नाही. आणि ही गोष्ट तुम्हाला तिथं तुमच्यासोबत असणारं डिटेल इंचार्ज वगैरे कोणी तुम्हाला म्हणणार नाही ही वॉर्मअप करा किंवा कोणी सांगणार नाही. हे नाही का आपल्याला कळायला पाहिजे. आपल्यातली जी खेळाडू वृत्ती आहे ती त्या ठिकाणी ॲटोमॅटिक निघाली पाहिजे. त्याने काय होईल, तर तुमची बॉडी ही लॉक होणार नाही, त्याचबरोबर नाही का इंजरी होणार नाही. ठीक आहे. तर बघा, आता आला मेन मुद्दा, म्हणजे की जे 800 मीटर आहे तर ते कशा पद्धतीनं पूर्ण करायचं. ठीक आहे. आता समजा हा तुमचा 400 मीटरचा ट्रॅक आहे. ठीक आहे. हा 400 मीटरचा ट्रॅक आहे. ज्यावेळेस तुम्ही नाही का ट्रॅकवरती उतरणार, समजा तुमचं इथून हे स्टार्टिंग पॉईंट आहे. ठीक आहे. इथून हे तुमचं स्टार्टिंग पॉईंट आहे. इथं सगळ्या मुली येऊन उभ्या राहिल्या. ठीक. त्यानंतर बघा, ज्यावेळेस तुमचा पहिला राऊंड हा सुरू होणार त्यावेळेस तर धावण्याचा प्रयत्न कसा करायचा आहे, तर तुम्हाला मधून करायचा आहे. ठीक आहे. हे जे काय तुमचं मधला कडा आहे तर त्याला चिटकून तुम्हाला नाही का पळायचं आहे. म्हणजे काय, ज्यावेळेस तुम्ही समजा इथून सुरू आहे 30-40 मुली सोडले आणि असं बाहेरून ज्यावेळेस आपण कव्हर करायला जातो तर आपले काही सेकंद त्यामध्ये नाही का निघून जाते आणि जास्त एफर्ट लावावा लागतो, कारण समोरच्या पोरीला काटण्यासाठी नाही का खूप सारा वेळ निघून जातो. त्यामुळे नाही का सगळ्यात पहिले इकडून धावायचं तुम्ही नाही का प्रयत्न करायचा आहे. त्याने तुमचा नाही का टाईम वाचणार आहे आणि त्या ठिकाणी आपला टाईमच खूप महत्त्वाचा आहे. तर बऱ्याच मुली काय करतात, प्रेशर घेतात. तर ते प्रेशर घ्यायचं नाही. ज्याप्रमाणे आपण नाही का प्रॅक्टिस करतोय अशाच पद्धतीने समजायचं की मी प्रॅक्टिस करतोय, पण ही प्रॅक्टिस कशी असणार आहे किंवा हे तुमचं ग्राउंड कसं असणार आहे, तर फायनल असणार आहे. त्यामुळे
ती गोष्ट लक्षात ठेवून तुम्हाला या ठिकाणी धावायचं आहे आणि टाईम घ्यायचं नाही किंवा तिथल्या सिच्युएशनचं नाही का ताण नाही का डोक्यावर घ्यायचा नाही. कारण हा गेम कसा आहे, मानसिकतेचा पण गेम आहे, बरोबर आहे. मानसिकता आपली जर मानसिकता जर पॉझिटिव्ह असली तर काही काही मुले काय करतात, डायरेक्ट सोडलं म्हणजे डायरेक्ट सुसाट सुटतात, बरोबर आहे की नाही. आणि 400चा राऊंड एकदम फास्टमध्ये मारून दिला की शेवटचा राऊंड जो आहे दुसरा राऊंड, तर दुसऱ्या राऊंडला त्यांचे पायच उचलत नाही आणि त्याने का ते 400चं ट्रॅक आहे शेवटचा तो कंप्लीट करत नाही. त्यामुळे जे सुरुवातीचा 400चा ट्रॅक आहे तुम्ही सुरुवात केली तर एकदम श्वासावर कंट्रोल ठेवून नाही का तुम्हाला धावायचं आहे आणि एकदम रिलॅक्स, फक्त बॉडी तुमची नाही का गरम झाली पाहिजे अशा पद्धतीनं तुम्हाला धावायचं आहे. आणि तुमचा इव्हेंट हा असा आहे 800चा की स्टार्टिंग आणि पहिला राऊंड संपला की दुसरा राऊंड लगेच संपून जाणार, म्हणजे 2च राऊंड मारायचे आणि लगेच तुमचा इव्हेंट कंप्लीट आहे. त्यामुळे पहिला राऊंड सुरू केल्यानंतर पहिले 200 मीटर तुम्हाला हे नाही का एकदम मीडियम धावायचं आहे, म्हणजे फक्त बॉडी ही गरम करायची. 200 मीटरपर्यंत तुम्ही आले, ठीक आहे, म्हणजे 200 मीटरपर्यंत तुम्ही आले, अर्ध्यात तुम्ही आले समजा. त्यानंतर पहिला अर्धा राऊंड म्हणजे 200 मीटर नाही का तुम्हाला काय करायचं आहे, तर हा नाही का मीडियम धावायचा, म्हणजे फक्त बॉडी ही गरम करायची. आणि त्या ठिकाणून 200 मीटर संपताच तुम्हाला जी पुढची पोरगी आहे तिला नाही का टार्गेट करून नाही का पळायचं आहे, की जी समोर आहे तर तिला पकडून नाही का पळायचं आहे, ठीक आहे, पकडून पळत राहायचं आहे. त्यानंतर पहिला राऊंड ज्यावेळेस कंप्लीट होईल, जी पुढची मुलगी असणार आहे, तर पहिला राऊंड हा तुमचा कमीत कमी 31च्या आत नाही का हा पूर्ण झाला पाहिजे. किती? 31च्या आत. नंतर बघा ज्यावेळेस तुम्ही दुसरा राऊंड हा सुरू करणार आहे, पहिल्या राऊंडला तर तुम्ही मुली काटत काटत समोर जाण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि जी समोरची मुलगी आहे तिला नाही का पकडून ठेवायचं आहे, ठीक आहे. कारण नाही का ग्रुपमध्ये असा एखादा तरी असतो की जो नाही का खूप नाही का समोर असतो आणि त्याच्यात नाही का म्हणजे पहिला राऊंड काय ना तो फास्ट तरी मारतो, तर त्याला नाही का म्हणजे मुली काटत काटत त्याच्या पाठीमागं आपण राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. ज्यावेळेस तुमचा नाही का दुसरा चक्कर किंवा दुसरा राऊंड हा सुरू होणार आहे, तर दुसरा राऊंड सुरू झाल्यानंतर तुम्हाला हा राऊंड कमीत कमी नाही का तुमचा 21 किंवा 21च्या आत नाही का आला पाहिजे. तर यासाठी काय करायचं आहे बघा, तर नाही का सगळ्या गोष्टी आठवायच्या आहे. या ठिकाणी नाही का थोडंसं नाही का माइंड नाही का एकदम हे ठेवायचं, जागरूक ठेवायचं की बघा जर आपण हा राऊंड मारला नाही तर नाही का पुढच्या वर्षी नाही का 100% आपलं लग्न आहे आणि पुढच्या वर्षी जर झालंच नाही, लग्नाचा विषय सोडा, तर लग्नाव्यतिरिक्त पण मग तीच भरती, तोच ग्राउंड आणि पुन्हा तीच प्रॅक्टिस आणि हा वेळ आपल्याला घरचे देतील की नाही हे पण नाही का सांगता येत नाही. म्हणजे ही आपली शेवटची भरती आहे अशी नाही का डोक्यात गोष्ट ठेवून नाही का तुम्हाला शेवटचा राऊंड मारायचा आहे. आणि लग्न झालं बी तर मग काय की तेच मग घरातले कामं आणि काही गोष्ट घ्यायची की मग नवऱ्याला म्हणायचं मला हे द्या ना आणून, ते द्या ना आणून, मग ते म्हणणार की बघू आता वेळ आहे, हे ते आत्ताच घेतलं होतं झालं. मग ह्या गोष्टी जर ऐकायच्या आहे का, तर ह्या जर गोष्टी ऐकायच्या नसेल किंवा करायचं नसेल तर हा शेवटचा राऊंड तुम्हाला मारायचा आहे. तर बघा त्याची सुरुवातीची जी मुलगी आहे तिला पकडून तुम्हाला हा राऊंड सुरू करायचा आहे, ठीक आहे. आणि 200 मीटर कंटिन्यू तिला पाठलाग करत करत तुम्हाला यायचं आहे आणि लास्टच्या 200 मीटरला तुम्हाला नाही का डायरेक्ट तिला क्रॉस करून नाही का पुढे निघायचं आहे आणि हा राऊंड नाही का 21च्या आत नाही का कंप्लीट करायचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी नाही का लक्षात ठेवून शेवटचा राऊंड मारायचा आहे. बाकी काय होत नाही, एकदम रिलॅक्समध्ये तुम्ही हा 21मध्ये आरामशीर मारू शकतात. अशा प्रकारे तुम्ही 2:50च्या आत हे जे काही 800 मीटर असेल तर हे कंप्लीट करणार आहे. फक्त तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की टाईम त्या ठिकाणचा नाही का जी परिस्थिती आहे किंवा सिच्युएशन आहे तिला नाही का घाबरायचं नाही की खूप टायमापासून उभं आहे, तुम्हाला कोणत्या टायमाला पळू द्या, फक्त नाही का त्या ठिकाणी तुम्हाला नाही का प्रेशर घ्यायचं नाही, एकदम रिलॅक्समध्ये धावायचं आहे. आणि ह्या बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत तर ह्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. तर ठीक आहे, भेटूया अशाच आणखी एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.